मानविकाची बस आजही जात नाहीत. एकीकडे सरकार वाटेल ते खर्च करते, मात्र शिक्षणावर कुठेतरी खर्च कमी पडतोय असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, साहजिकच आहे, शिक्षणावर खर्च कमीच आहे ना. खर्च आपला कुठे जास्त होतो? खर्च आपला जास्त होतो इलेक्शनवर. इलेक्शनच्या जेव्हा रॅली असतात तेव्हा बसांमध्ये भरून भरून लोक तुम्हाला नेता येतात. इलेक्शनच्या रॅली असतात तेव्हा तुम्हाला स्पेशल ट्रेन सोडता येतात इलेक्शनच्या दिवशी, वोटिंगच्या दिवशी. पण जिथं गरिबांच्या मुलांना शाळेत जावं लागतं तुम्हाला एक बस सोडता येत नाही. आजही ग्रामीण भागातील मुली पायी पायी येतात कुठेतरी. हो, माझ्या बहिणी स्वतः पायी पायी जायच्या. माझे जे भाऊ आहे पिंपरीत वाढलेले ते स्वतः शाळेत पायी पायी जायचे. मी ते स्वतः पाहिलेले, त्यामुळे मी हिंगोलीत बसलेले. त्यामुळे मी मोठ्या शहरात नाही बसलो आज आंदोलनाला. त्यामुळे मी हिंगोलीत बसले, कारण की माझे स्वतःचे भाऊ बहीण मी लहानपणी पाहिलेले कसे शाळेला जायचे. आणि आजही ती स्थिती आहे. 15 वर्षानंतरही ती स्थिती बदललेली नाही आहे. लाज याची वाटते. भाऊ, शिक्षणाचा प्रश्न तुमच्या गावामध्ये तुम्ही भेट दिली, सरपंचांना बोलले आणि सरपंचांनी देखील अत्यंत हिरिरीनं काम सुरू केलं. तिथं CCTV बसवलेत, खिडक्या देखील बसवल्या आहेत, स्वच्छतेचं काम देखील झालं आहे. तुमच्या गावातही ही पहिली सुरुवात झाली. कसं बघता? चांगली सुरुवात झाली. नाही, मी आधीच म्हणलेलं आहे, आमचा जो लढा आहे तो सरपंचांशी किंवा गावकऱ्यांशी नाही. यांना सोबत घेऊनच आम्हाला काम करायचं आहे. कारण की सरपंचाची मुलं कुठं जातात शिकायला? त्या शाळेत जातात. सरपंचाची मुले मिनिस्टरच्या मुलांसारखी, आमदारांच्या मुलांसारखे मोठ्या मोठ्या शाळेत जात नाही. तर सरपंचांच्या सहभागाने, गावकऱ्यांच्या सहभागाने आम्ही शाळा नीट करू. जर सरकारला नसेल जमेल तर आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने करू. ती अब्दुल करतोय, अब्दुलचे वडील करतायत, तुम्ही देखील करताय. मग हे कायद्याचं राज्य कारण त्याची हत्या होतीये चांगल्या कामासाठी. तुमचा त्रास मी सहन करायला. कसं बघताय? कुठं चाललोय आपण? मी आपला देश तर मी जसं आधीपासून म्हणतोय, मागच्या 10 वर्षात जे देशात राजकारण झालेले आहे, जे देशाचं राजकारण बदललं आहे, त्याच्यात कुठं ना कुठं आपल्याला जाती धर्मात वाटून देण्यात आलेले आहे. आपापसात भांडणं लावण्यात आलेले आहे. आणि हे लोक त्याच्यावर आपली पोळी भाजून घेत आहेत. नुकसान कोणाचं होतं आहे? नुकसान आपलं होतं आहे. शिक्षण कोणाला नाही भेटत आहे? आपल्या घरच्या मुलांना नाही भेटत आहे. रोजगार कोणाला नाही भेटत आहे? आपल्या घरच्या मुलींना रोजगार भेटत नाही आहे. यांचं तर सगळं चांगलं चालू आहे. यांची सत्ता चांगली चालू आहे. यांची मुलं अमेरिकेला शिकायला जातात. मी जिथं शिकायला होतो यांची मुलं तिथं शिकायला होती. मला माहिती आहे ना. पण नुकसान कोणाचं होतं आहे? नुकसान आपलं होतं आहे. हे आपल्याला जाती धर्मात वाटून स्वतःचा फायदा करून घेत आहे. नुकसान आपलं करत आहे. जनताला हे कुठं ना कुठं समजायला पाहिजे. आणि मला वाटतं आता जनतेला समजलेलं आहे. त्यामुळं आज पूर्ण देश अब्दुलच्या मागं उभा आहे. ते मूळ गाव कडोळी आहे. त्या गावात शाळेची अत्यंत दुरवस्था झाली. त्या शाळेत आपण भेट देणार आहात का? पाणी वगैरे करणार आहात? नक्की जाईल. भाऊ, आदिवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मृत्यू होत आहेत. काल देखील अमरावतीच्या मेळघाटामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमध्ये देखील विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेत. सर्पदर्शनामध्ये ते जे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही चांगलं नाही केलं, जर मुलांना 7-7, 10-10 किलोमीटर पायी जावं लागेल, जर जवळ शाळा नसतील, पावसाच्या वातावरणात चिखल असतो, गवत असतं, तुम्ही स्वतःच्या हे जे मिनिस्टर आहेत हे स्वतःच्या मुलांना पायी पाठवतील का शाळेत? यांच्या मुलांना तर जात असेल हे सिक्युरिटीमध्ये 3-4 गाड्याचा कॉन्वॉय घेऊन शाळेत, त्याच्या मागं आजूबाजूला 10 बॉडीगार्ड असतील. आणि इथं जे आदिवासींची मुलं असू द्या, गरिबांची मुलं असू द्या, कामगारांची मुलं असू द्या, त्यांच्या मुलांना पायी जावं लागतं. भर पावसात चिखलातून जावं लागतं, पाण्यातून जावं लागतं. यांनी स्वतःच्या मुलांना एक दिवस पाठवा. हे जेवढे मिनिस्टर आहे, आमदार आहे, खासदार आहे ना, एक दिवस यांनी यांच्या मुलांना गावाच्या शाळेत पाठवलं पाहिजे. आणि तसंच पायी पाठवलं पाहिजे जसे गावकऱ्यांची मुलं पायी जातात. नाही, पण हे तेव्हा यांना कळेल की ह्या मुलांना काय झेलावं लागतं इथे. नाही, पण भाऊ, हे धक्कादायक आहे. आदिवासी आश्रमशाळेत 2दा अशा घटना घडल्यात महाराष्ट्रामध्ये. काय तुम्ही पाऊल उचलणार आहात? सरकार जिम्मेदार आहे आणि आम्ही त्या मुलांसाठी लढू. आणि असं पुन्हा नाही झालं पाहिजे त्यासाठी आम्ही लढू. कारण की जेवढ्या मिनिस्टरच्या मुलाची आयुष्याची किंमत असली पाहिजे, तेवढीच आदिवासीच्या मुलाची आयुष्याची किंमत असली पाहिजे. त्याचं आयुष्य आणि त्याचा जीव काय त्याच्यापेक्षा कमी नाही. मी अब्दुलला जेव्हा मी फोन केला, मला असं होतं की मला त्याला सांत्वना द्यावं लागलं. माझ्याकडे काही शब्द नव्हते त्याच्याकडे. तर त्याच्यासोबत मी फोनवर माझ्या डोळ्यातून पाणी आलं. तर तो मला बोलला, दादा रडू नको, तू रडू नको, मला शाळा नीट करायच्या आहे, वडिलांनाही शाळा नीट करायच्या होत्या. तर जिथं मी हिंमत हारलो होतो तिथं तो अब्दुल त्याचे वडील जाऊनही मला हिंमत देत होता. अभिजित भाऊ, हे मुलं एवढे स्वतःचे वडील जाऊन पण तो जर म्हणतोय की नाही आपण शाळा नीट करायच्या. मानसिकता बघा त्या पोराची, देशावरचं प्रेम बघा, लोकांवरचं प्रेम पहा. आणि हे काय करतात,
हे आपल्याला हिंदू मुसलमानमध्ये वाटतात. पण त्या अब्दुलचं देशप्रेम बघा, त्या अब्दुलचं लोकांवरचं प्रेम बघा, शिक्षणावरचं प्रेम बघा. स्वतःच्या वडिलांची हत्या झाल्यानंतरही म्हणतोय की नाही, शिक्षणावर काम करायचं, आपल्याला शाळा नीट करायच्या, दादा हिंमत तोडू नको. त्याचे वडील मिळले होते आणि तो मला म्हणतोय की तू हिंमत हारू नको दादा. आणि त्याला आम्ही म्हणलं नाही अब्दुल, आम्ही तुझ्यासाठी कंपन्सेशन मागू. तो म्हणला मला कंपन्सेशन नको आहे, वडिलांच्या नावावर एक गरिबांसाठी चांगली शाळा असली पाहिजे. मध्ये जे सीजीपीची लोक असतील, तुमची जी स्वयंसेवक असतील, त्यांना शाळांमध्ये जाऊ दिलं जात नाही, विशेष परवानगी घ्यावी लागते. किती परवानगी घ्यावी लागते? कसं बघता याकडे तुम्ही? मला वाटतं शाळा लपवण्यापेक्षा शाळा चांगल्या करा ना तुम्ही. तुम्हाला एवढीच तुमच्या शाळांची लाज वाटते दाखवण्याला, तुम्हाला याचीच लाज वाटते ना की लोक येतील, व्हिडिओज काढतील, फोटो काढतील, मग बदनामी होईल. मग शाळा ठीक करा ना. शाळा लपवणार आहे का मग तुम्ही? चांगले कामं करा ना तुम्ही. तुम्ही अशा शाळा बनवा की सगळ्या लोकांनी येऊन फोटो काढले पाहिजे आणि दाखवले पाहिजे बघा काय चांगली शाळा आहे. यांचे डोकेच उलटे चालतात. यांना जर आपण सांगितलं की कुठं खून झालाय तर ते क्रिमिनल खुनीला नाही पकडणार, ते आधी डेड बॉडी लपवतील की खून झालाच नाही. अशा मानसिकतेचे हे लोक आहेत. झारखंडमध्ये भाऊ आंदोलन बंद करण्यात आलेलं आहे, हो काय पाहताय? नाही, जो झारखंड मधल्या विद्यार्थ्यांचा विजय झालाय त्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. आणि झारखंडच्या विद्यार्थ्यांमुळे देशातल्या अजून बाकी सगळ्या युवकांना प्रेरणा भेटेल आणि तेही त्यांच्यासारखी लढून त्यांच्याही हक्कासाठी लढतील. ते आरपाई गटाचे रामदास आठवले यांनी आपल्याला ऑफर दिली भाऊ, ती ऑफर स्वीकार. मला काय वाटतं आपण शिक्षणाच्या मुद्द्यावरच बोललो पाहिजे. हे राजकारण यांची ऑफर त्यांची ऑफर आम्हाला त्याच्यात पडायचं नाहीये. आम्ही इथं शिक्षणासाठी बसलो, आपण शिक्षणावरच राहू. म्हणजे सीजीपीचा जो मूळ मुद्दा आहे ते सिस्टम मध्ये बदलाव आणणे, परंतु सिस्टम मध्ये बदलाव आणण्यासाठी तुम्हाला असं वाटत नाही की कुठेतरी पॉलिटिकल सिस्टम मध्ये जावं लागेल, असं वाटत नाही का? पॉलिटिकल सिस्टम मध्ये न जाता आम्ही राजीनामा घेतलाय. पॉलिटिकल सिस्टम मध्ये न जाता प्रिन्सिपलला आता निलंबित करण्यात आलेले आहे. तर काय गरज आहे? आणि जे लोक पॉलिटिक्स मध्ये गेलेले, ज्यांच्या पॉलिटिकल पार्ट्या, त्यांची काय अवस्था आहे? लोकांना काय वाटतं, सकाळी आम्ही निवडून एकाला देतोय, संध्याकाळी सरकार दुसरं कोणाचीच बनतीये. निवडतो आम्ही एका पक्षाचा आमदार, तो संध्याकाळी दुसऱ्या पक्षात चाललाय. आणि इथे नाही झालं काही तर मग वरतून सरकार तोडण्यात येते. तर काय करणार तुम्ही? जाऊन गेले तर ईडी सीबीआय मागं लागल. तर मग फक्त स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी लढायचं का लोकांसाठी लढायचं? आम्ही ठरवलं आम्हाला लोकांसाठी लढायचं, पक्ष वाचवण्याच्या भानगडीत आम्हाला पडायचं. अभिजित सर, काय सांगाल आठवले साहेबांना, काय सांगाल? मी त्यांना ते आम्हाला शिक्षणावर काम करायचंय, आम्हाला सिस्टम बदलण्यावर काम करायचंय, बाकी आम्ही त्याच्यात काही पडणार नाही. सर, खरं तर तुमचं हिंगोली एक मूळ गाव आहे आणि याच हिंगोलीमध्ये तुमचे वारंवार दौरे होतात. याच दौऱ्याच्या अनुषंगाने जे आहे ते हिंगोलीच्या राजकारणामध्ये अशी चर्चा केली जाते की अभिजित दिपके जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये लोकसभेला उभे राहणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ते येत आहेत, अशी चर्चा राजकारणामध्ये आहे. यांना उत्तर काय असेल या चर्चेला? यांना मी एक उत्तर देतो, तुम्ही हिंगोलीच्या सगळ्या शाळा नीट करा. माझ्याकडे मुद्दाच राहणार नाही लोकसभेत उतरायचा. करा शाळा नीट, मुद्दा संपून टाका ना आमचा. जर तुम्हाला वाटतंय आम्ही शाळांचा राजनैतिक मुद्दा करतोय, राजकारण करतोय शाळांवर, आमचं राजकारण संपून टाका तुम्ही शाळा ठीक करून, आम्हाला काय राहील बोलायला? तुमच्या मुद्द्याला कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न आहे का मग असं म्हणून, जे की आता हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत, शाळेच्याच नाहीत, आरोग्य असेल, शाळा असेल, अनेक ठिकाणी जे आहेत ते शिक्षक, तुम्ही म्हणताय की निवासी शिक्षण, निवासी सोडा पण जिल्ह्यात शिक्षक राहत नाहीत. नांदेड, परभणी, हिंगोलीवरती शिक्षक अपडाऊन करतायत, वेळेच्या अगोदर जातात आणि वेळेच्या नंतर येतात. अशांना कुठेतरी वचक घालण्याची, यांना बगल देण्यासाठी असं काहीतरी प्रयत्न सुरू आहे. चर्चा मुद्दा हा हे सगळं आहे की आता लोकांचा प्रतिसाद भेटतोय. लोक प्रतिसाद कशामुळे देत आहे की यांना राजकारण करायचं नाही, हे आमच्यासाठी लढताय, आमच्या सोबत लढताय. तर बदनाम कसं करायचं? यांना इलेक्शन लढायचंय, हे उद्या जाऊन हेही विकल्या जातील, हेही 50 खोके एकदम ओके बोलतील. तर ह्या प्रकारे बदनाम करायचा प्रयत्न चालू आहे, बाकी काही नाही. आम्ही इथंच बसणार आहे आणि आम्ही हेच मुद्दे उचलणार आहे, शिक्षणाचे मुद्दे उचलणार आहे, बेरोजगारीचे मुद्दे उचलणार आहे. आणि आम्ही राजकारणात न उतरता खूप काही करून दाखवले 2 महिन्याच्या टाइमात. आता आपण शिक्षणासाठी हा लढा उभारलाय, आता यापुढे काय रणनीती असणार आहे? नाही, याच्यानंतर आता हे देशभर आंदोलन चालू आहे, फक्त आपल्या राज्यातच नाही, हे देशभर आंदोलन चालू आहे. जिकडे तिकडे काल मी अब्दुलकडे गेलो होतो, ज्याच्या वडिलांची हत्या करण्यात आली. तो अब्दुल, त्याला मी बोललो कसं आहे, साई कशी आहे, मी त्याला म्हणलं काही लागलं तर सांग. तो जे मला बोलला, वडील गेले म्हणे, ठीक आहे, पण आपण जे शाळांवर काम सुरू केलेले म्हणे दादा ते थांबवायचं नाही म्हणे. शाळा आपण ठीकच करून, माझे वडील नाही राहिले आज, पण आता त्यांचा ज्या गोष्टीसाठी जीव गेलाय, ज्या गोष्टीसाठी त्यांची हत्या करण्यात आलेली आहे, ती वाया नाही, त्यांचं मृत्यू जो आहे तो व्यर्थ नाही गेला पाहिजे. शाळांवर आपण काम करत राहून, अब्दुल मला त्याचे वडील जाऊन 1 आठवड्याने झालाय,
तो मला बोललाय की याच्यानंतर आपण अजून जोराने काम करायचं आणि आपण जोपर्यंत शाळा नीट नाही होत तोपर्यंत लढायचं. अभिजित बरं अभिजितजी, तुम्ही म्हणाला की शिक्षक हवे आहेत, परंतु मुद्दा असा आहे, तुम्हाला एक गोष्ट माहिती करून देऊ शकतो मी, की बरेचदा प्रश्न असा आहे की अधिकारी जेव्हा शिक्षकांच्या बदल्या वगैरे करत असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होतो. एमपी बरोबर. असतील, एमएलए असतील. बरोबर. तर याला कसं आव्हान कराल तुम्ही? कारण एकीकडे गावकऱ्यांची मागणी असते, परंतु जे प्रशासन आहे, ब्युरोक्रॅट्स, ते काय करू शकत नाही अशा फक्त विषयी? तेच नाही, फक्त शिक्षकांचंच नाही, आरटी जे आहे आपलं, आरटी मध्ये तेच चालू आहे. आरटीची लिस्ट कशी लागते ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जी आरटी बनवली होती गरिबांच्या मुलांना अधिकार देण्यासाठी, तिथेही काय चालू आहे, वशिनी पोरं लागतायत शाळेत. तर बदली असू द्या शिक्षकांची किंवा आरटीचं असू द्या, हे सगळं अंडर द टेबल सगळं चालू आहे यांचं. आणि याच्यामुळेच आपण बघतोय आपली शिक्षण व्यवस्था जी आहे ती पूर्ण वाट लागलेली आहे, तिची पूर्णपणे वाट लागलेली आहे. या माहिती अशी आहे, तुमच्या या गावामध्ये आला, गावाच्या शेजारीचे गाव आहे, त्या दिवशी तुम्ही इथे येऊन पाहिलं होतं की एक मुख्याध्यापक जो आहे या शाळेचा, पवित्र विद्यादान करणारा मुख्याध्यापक अक्षरशः मद्यपान करून शाळेत येतो. गावकरी तक्रार करतात, परंतु त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. आणि आता कुठेतरी त्या शिक्षकाला निलंबित केलं आहे. काय पहिली प्रतिक्रिया? शिक्षण अधिकारी झोपले होते का जेव्हा हे सगळे गावकरी निवेदन देत होते, तक्रार करत होते की त्या प्रिन्सिपलला काढा, तो दारू पिऊन वर्गात झोपतोय, देशी दारूची बॉटल तो लहान मुलांसमोर पितोय? तर शिक्षण अधिकारी झोपले होते इतके दिवस? जर त्यांची स्वतःचेच मुलं मुली असते लहान या शाळेत, त्यांनी सहन केलं असतं का? आणि जर त्यांची स्वतःची मुले या शाळेत शिकले असते तर त्यांनी असं होऊ दिलं असतं का? नसतं होऊ दिलं का? कारण की त्यांना त्यांच्या मुलांची काळजी आहे. पण त्यांना हे जे शेतकरी कामगार इथं बसलेले आहेत ना, त्यांना त्यांच्या मुलांची काहीच काळजी नाही आहे. यांना जबाबदारी दिलेली आपण की तुम्ही सरकारी शाळा चालवा, सरकारी शाळा ठीक करा. पण हे काय करतात, हे स्वतःची मुलं कुठे टाकतात? प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात. यांचे स्वतःची मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकतात आणि त्याच्यामुळे यांनी जे सरकारी शाळा त्या हवेवर सोडलेल्या आहेत. हे जेव्हा यांचे स्वतःचे मुलं मुली ह्या शाळेत शिकतील ना, तेव्हा बघा या शाळा कशा ठीक होतील. तेव्हा बघा कोणत्या प्रिन्सिपलची हिंमत होईल शाळेत दारू पिऊन यायची. आणि त्याच्यानंतर फक्त प्रिन्सिपलला निलंबित करण्यात आले. गावकऱ्यांची मागणी होती या त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणते प्रश्न तुम्ही मुद्द्याला- बेरोजगारी जी आहे तो आपल्या देशाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे.